हा व्हिडिओ स्किप नका करू, तुम्हाला सवय स्किप करायची, पण आज हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या बहीण भावांनो, हो कसे भावांनो, काय चाललंय काय नाही. तर ह्या ठिकाणचा बांबू बघा गायब आहे. ह्या ठिकाणी बांबू जो असतो तो ह्या ठिकाणी नाही आहे, तर तो गायब झालाय. म्हणजे नाही का, मी सकाळी दुकानावर आल्यानंतर बघितलं तर गायब झालेलं आहे. मी एवढा वैतागलोय भावांनो. आता हे दुकान 6 वर्षापासून आहे, पण काय आहे, काही ना काही प्रॉब्लेम हमेशा येतात, नेहमी येतात. आता करायचं काय नाही का. म्हणजे आता हे जे 2 बांबू आहेत हे साईडला तुम्ही बघतात ना, हे बांबू बाल्ल्या रवायलाच कमीत कमी 700 ते 800 रुपये गेले. म्हणजे खर्च पण खूप होतो. आता जो पलीकडला जो बांबू आहे ना, दिसतो ना तुम्हाला हा बांबू आवाजचा, तर हे एक बांबूच म्हणजे 25 ते 30 रुपयाला बांबू. आणि आज तरी समजा एक बांबू गेलाय, पण कधी कधी असं होतं की पूर्णच म्हणजे हा सेटअप आहे ना, हा पूर्णच गायब होतो. म्हणजे पूर्ण बांबूचा सेटअपच गायब होतो. कधी कधी एक दिवस मी दुकानामध्ये आलो तर पूर्ण सेटअप गायब होतो. पण आता मी नसताना हे फुटाणे होतात. म्हणजे आज मी सकाळी आलो, बघितलं, म्हणजे झालर टाकल्या, पण नंतर माझ्या लक्षात आलं पलीकडे झालर टाकल्या टायमाला ह्या ठिकाणचा बांबूच नाही आहे. म्हणजे ह्या ठिकाणचा जिथं टाकत होतो झालर ह्या ठिकाणचा बांबू नाही. मित्रांनो, काय करायचं नेमकं नाही का. म्हणजे आता मी कमीत कमी झालं 6 वर्ष झालं दुकान लावतो, हे सतत प्रॉब्लेम चालू आहेत. म्हणजे माझ्या दुकान बांबू काय पुढं काय होतं, आणि मला म्हणजे दिसत पण नाही म्हणजे कोण करतं काय करतं. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट ऑब्जेक्शन घेऊ पण शकत नाही का ना. म्हणजे एखाद्यावर आता मला म्हणजे नकळत कळतं समजा कोण करतं काय करतं, पण आपल्याकडे प्रूफ नाही सापडत त्या व्यक्तीबद्दल. आणि म्हणजे सकाळ सकाळी तोडण्यात येतात किंवा मग संध्याकाळी तोडण्यात येतात. म्हणजे आणि आता दोरी डायरेक्ट कट केलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी दोरी कशी कापलेली. काही इथं पडली दोरी, बघा ही दोरी नाही, इथून कट केली दोरी डायरेक्ट कट केलेली. बघा इथं पण कट केलेली दोरी, आणि हा इथून कापलेली दोरी डायरेक्ट, इथून कापलेली दोरी डायरेक्ट. म्हणजे इतकं मी हार्ड झालो आज. असं नेमकं का करतात लोक, म्हणजे जळतात का म्हणजे असं नाही का. आता कोण करतं काय आपल्याला सांगता येत नाही. कॉम्पिटिशनवाले करतात, काय एखादं कस्टमर नाराज झाल्यामुळं करतात, का कोण करतात. पण असं करायला नाही पाहिजे. म्हणजे नाही का, एखाद्याच्या धंद्यात म्हणजे नुकसान नाही करायला पाहिजे. जर कोणाला काय वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं नाही का, की बाबा तुझ्यामुळं असं होतंय, तुझ्यामुळं तसं होतंय, समोरासमोर बोलावं नाही का. पाठीमागं असे कुठाने नाही करायला पाहिजे. आता काय म्हणायचं अशा लोकांसाठी, आता बरोबर आहे की नाही. आता व्यवसाय पण समजा चांगला चालतो, असं काही नाही की बाबा मी तुम्हाला काय खोटं बोलू शकत नाही. बाबा हा व्यवसाय पहिल्यापासूनच आम्ही करतो. म्हणजे वडील पण करतात, मी पण करतो, भाऊ पण करतात. पण पहिल्यापासूनची ओळख आहे म्हणजे नाही का गावाची. आता हे तर पहिल्यापासून आमचं दुकान पण खाली होतं, त्याच्यामुळं लोक ओळखीचे आहेत आणि ते येतात. आणि त्याच्यामुळे व्यवसाय जुन्या लोकांमुळे खूप काही चांगलं चालतं. पण असे कुठाने नाही करायला पाहिजे लोकांनी नाही का. तर चला भाऊ बहिणींनो, तुमचा सपोर्ट असू द्या. तर चला, आता मी काय बोलू शकतो. आता मला तर खूप वाईट वाटतं. तर आणावं लागते ना बांबू, परत बांधावं लागतं. तर चला भाऊ बहिणींनो, आज मी दुःखी आहे त्यामुळं काही जादा बोलू शकत नाही. तर चला बाय बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, हे पण आज बोलू शकत नाही. चला बाय बाय.